हॅलो स्टुडंट्स, आपण 12चा न्यू सिलेबसचा चॅप्टर बघतोय. पार्ट फर्स्टचा चॅप्टर नंबर 6 लाईन अँड प्लेन. बघानो, आतापर्यंत आपण जाधव सगळे लेक्चर घेतलं. आता मी पार्ट फर्स्टचा चॅप्टर नंबर 6 घेतोय, लाईन अँड प्लेन. ओल्ड सिलेबसचा जर आपण विचार केला तर ओल्ड सिलेबसमध्ये एक न्यू चॅप्टर होता 3D, 3 डायमेन्शनल जॉमेट्री. आता 3 डायमेन्शनल जॉमेट्री जो चॅप्टर होता ओल्ड सिलेबसला, हा न्यू सिलेबसला तो चॅप्टर नाही आहे. आपल्याला फक्त चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन. हा चॅप्टर त्यांनी ह्या न्यू सिलेबसमध्ये घेतलेला नाही आहे. तर 3D ह्या चॅप्टरचं बेस जर आपल्याला माहिती असेल तरच आपण लाईन आणि प्लेन व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करू शकतो, अदरवाईज आपल्याला ते जमणार नाही. तर 3D मध्ये काही मोजक्या गोष्टी येतात ज्या की आपल्याला लाईन आणि प्लेनमध्ये यूज होणार आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं. आता बघा, लाईन अँड प्लेन ह्याच्यामध्ये ह्याचं जे बेसिक आहे ते आपल्या 3D मध्ये लपलेलं आहे. 3D मध्ये आपल्याला एक 3 ते 4 गोष्टी येतात ज्या की माहीत असणं गरजेचं आहे. सर्वात पहिले आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन अँगल्स. मी फक्त डिनोशन सांगतो तुम्हाला, नंतर आपण विचार करूया त्याला काय करता येईल ते. 3D मध्ये सर्वात पहिला पॉईंट आपला डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल्स आर डिनोटेड बाय अल्फा, बीटा अँड गॅमा. सेकंड पॉईंट आपला डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स आर डिनोटेड बाय LMN. डायरेक्शन एंगल्स अल्फा बीटा गैमा, डायरेक्शन कोसाइन्स LMN. L is equals to cos alpha, M is equals to cos beta and N is equals to cos gamma. हे झाले आपले डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइनला आपण LMN मध्ये रिप्रेझेंट करतो आणि आपल्याला LMN च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, म्हणजेच L इज इक्वल्स टू कॉस अल्फा, M इज इक्वल्स टू कॉस बीटा आणि N इज इक्वल्स टू कॉस गॅमा. या 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत मला डायरेक्शन अँगल्स माहीत नाहीत, अल्फा बीटा गॅमा माहीत नाहीत, तोपर्यंत मला डायरेक्शन कोसाइन्स फाइंड आउट करता येत नाहीत. डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायला आणखीन एक दुसरी मेथड आहे, त्याचा आपण नंतर विचार करूयात. रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइनचं एकमेकासोबतचं रिलेशन कसं आहे, तर डायरेक्शन रेशोचं म्हणजे डायरेक्शन कोसाइनचं LMNचं एकमेकासोबतचं रिलेशन L² प्लस M² प्लस N² इज इक्वल्स टू 1. मीन्स दॅट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1. ओके, हे रिलेशन लक्षात ठेवायचं. डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा, डायरेक्शन कोसाइन्स LMN, रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइनचं L² प्लस M² प्लस N² इज इक्वल्स टू 1. मीन्स दॅट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1. द नेक्स्ट, डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज आर डिनोटेड बाय A, B and C. हे बघा, आपण लाईन आणि प्लेन सिटीच्या बेसिक गोष्टीची गरज आहे त्या आपण पहिले डिस्कस करतोय आणि त्या कशामध्ये येतात? 3D मध्ये. कोणत्या चॅप्टरमध्ये? 3D, 3 डायमेन्शनल जॉमेट्री. पहिले काय? डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा, डायरेक्शन कोसाइन्स LMN, रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन L² प्लस M² प्लस N² इज इक्वल्स टू 1. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल्स टू 1. डायरेक्शन रेशोज. हे बघा, सगळ्यात जास्त आपल्याला यूजमध्ये असणारे 1, 2 आणि हे 3, या 3च गोष्टी जास्त आपल्याला लाईन आणि प्लेनमध्ये यूज आहेत. डायरेक्शन रेशोज आर डिनोटेड बाय ABC. डायरेक्शन रेशोज कसे फाइंड आउट करायचे? आपल्याला 2 पॉईंट्स दिलेले असणार, P ऑफ X1, Y1, Z1 अँड Q ऑफ X2, Y2 अँड Z2. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही, कारण याच्याशिवाय आपल्याला पत्ता चालणार नाही पुढं. डायरेक्शन रेशोज ABC मध्ये रिप्रेझेंट करतो आपण त्याला X1, Y1, Z1, X2, Y2 अँड Z2. 2 पॉईंट दिलेले असताना मला डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे. मीन्स दॅट A ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची X2 मायनस X1, B ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची Y2 मायनस Y1 आणि C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची Z2 मायनस Z1.
ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा, डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन, रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल्स टू 1, डायरेक्शन रेशोज ए बी सी, 2 पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचं. ओके. त्यानंतर फायनली एक रिलेशन आपल्याला पाहायचं आहे, ते म्हणजे कोणतं, रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन आपल्याला ह्याचं रिलेशन पाहिजे. म्हणजे आता आपण रिलेशन पहिले कशाचं पाहिलं, फक्त डायरेक्शन कोसाइनचं पाहिलं. आपल्याला रिलेशन आता कशाचं पाहिजे आहे, डायरेक्शन रेशोज अँड डायरेक्शन कोसाइन म्हणजे ए बी सी आणि एल एम एन एकमेकासोबतचं रिलेशन कसं आहे. आपल्याला डायरेक्शन रेशोज दिलेले असतील म्हणजे ए बी सीच्या जर व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करता येते. मी पहिले सांगितले डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं एल एम एन, तर डायरेक्शन अँगल माहीत पाहिजेत. परत दुसरी कंडिशन सांगितली होती, डायरेक्शन कोसाइन जर फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला डायरेक्शन रेशोज माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच डायरेक्शन रेशोज म्हणजे ए बी सी माहिती असतील तर फॉर्म्युला एल इज इक्वल्स टू प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, एम इज इक्वल्स टू प्लस मायनस बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि एन इज इक्वल्स टू प्लस मायनस सी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ही झाली बेसिक आयडिया अबाउट द 3D चॅप्टर और अबाउट द लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेनचं जे बेसिक आहे, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी आपण हे घेतले. तर फक्त 3च गोष्टी मेन लक्षात ठेवा, डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा, प्रत्येक म्हणजे मुद्दामून 3-3, 4-4 वेळेस रिपीट करतोय ना ते. डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन, डायरेक्शन रेशोज ए बी सी. ओके. आणि रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता आपण जाऊयात लाईन आणि प्लेन ह्या चॅप्टरकडं. आता आपण डिस्कस करूयात. याच्यामध्ये चॅप्टरचं नाव आपलं लाईन आणि प्लेन आहे. म्हणजे याचा अर्थ हा चॅप्टर 2 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला पार्ट कोणता आहे, लाईन, आणि दुसरा पार्ट कोणता आहे, प्लेन. आपण सर्वात पहिले लाईन ह्या चॅप्टरविषयी डिस्कस करूयात. लाईन विषय आपण पाहूयात. लाईन हा जो काही टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 टाईपचे सोल्युशन्स येतं. म्हणजे कोणकोणते, तर लाईनचं व्हेक्टर इक्वेशन आणि लाईनचं कार्टेशियन इक्वेशन. व्हेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन म्हणजे आपल्याला व्हेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कशाचं, लाईनचं. तर लाईनचं व्हेक्टर आणि कार्टेशियन, व्हेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन हे फाइंड आउट करायचे तर ह्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. व्हेक्टरचं इक्वेशन फाइंड आउट करायचे वेगळी कंडिशन आहे, कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचे वेगळ्या कंडिशन आहेत. म्हणजे कंडिशननुसार तुमचे फॉर्म्युले चेंज होतील आणि त्या बेसिसनुसार तुमचे आन्सरही चेंज होतील. व्हेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन. सर्वात पहिले पाहूयात आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन. व्हेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन passing through a point capital A of A bar and parallel to the vector B bar is. हे बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे. पासेस थ्रू काय, एक पॉइंट आहे आणि पॅरलल टू द एक वेक्टर आहे. तर त्यावेळेस मला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला यूज करणार मी आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार हा फॉर्म्युला मी यूज करणार. किंवा ह्यालाच तुम्ही ऑरमध्ये एक दुसराही फॉर्म्युला लिहू शकता. ऑरमध्ये सेकंड फॉर्म्युला लिहू शकता, आर बार मायनस ए बार
क्रॉस बी बार इज इक्वल्स टू 0 बार. हाही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता, पण मोस्ट ऑफ द टाइम हाच फॉर्म्युला आपल्याला यूजमध्ये असतो. हा फॉर्म्युला नाही आहे, पण तुम्ही याला असंही लिहू शकता किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता, हे लक्षात ठेवा. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, हे बघा लक्षात ठेवा कंडिशन. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करतोय आपण, एक पॉइंट आणि पॅरलल मध्ये एक व्हेक्टर. तर त्यावेळेस आपण फॉर्म्युला यूज करणार आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. ए बार म्हणजे जो पॉइंट आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए बार, आणि पॅरलल मध्ये जे व्हेक्टर आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ बी बार. काहीच नाही, फक्त ए बार आणि बी बारच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायच्या. दॅट इज युअर व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. ए बार म्हणजे हे जे काय, हा तर पॉईंट सरळ सरळ इथे मेन्शन केलंय, आणि पॅरलल मध्ये जे वेक्टर आहे तुमचं बी बार, तर त्याचं जे काही इक्वेशन असेल आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये, तर त्याचे आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोइफिशियंट आहेत सहगुणक आहेत, त्या व्हॅल्यूज म्हणजे तुमचे डायरेक्शन रेशोज. बी बारचं जे इक्वेशन आहे, सपोज पॅरलल मध्ये तुम्हाला बी बार इज इक्वल्स टू दिलेलं आहे 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप असं दिलेलं आहे. तर हे आय कॅप जे कॅप आणि के कॅपचे जे कोइफिशियंट्स आहेत दॅट इज युअर डायरेक्शन, दॅट इज युअर डायरेक्शन रेशोज. हे काय आहेत तुमचे डायरेक्शन रेशोज आहेत, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. ओके. तर व्हेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन, त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशननुसार आपल्याला चालायचे. पहिली कंडिशन आहे व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे पासिंग थ्रू वन पॉईंट, आणि पॅरलल मध्ये एक व्हेक्टर असेल तर त्यावेळेस व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायला आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार हा फॉर्म्युला यूज करायचा. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आता व्हेक्टर इक्वेशन झालं, एक पॉईंट असताना आणि पॅरलल मध्ये एक व्हेक्टर असताना जसं आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट केलं तसं कार्टेशियन इक्वेशन करायचे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाइन passing through a point capital A of A bar किंवा capital A of x1 y1 z1 and having direction ratios A B C is काय फॉर्म्युला, तर x मायनस x1 अपॉन A इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन B इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन C. So that is the Cartesian equation of a line. This is the vector equation of line passing through one point and parallel to this vector. We have to use the formula r bar is equals to a bar plus lambda into b bar. And Cartesian equation of line passing through one point and having direction ratios a b c, we have to use the formula x minus x1 upon a is equals to y minus y1 upon b is equals to z minus z1 upon c. ही झाली पहिली कंडिशन, एक पॉइंट आणि पॅरलल मध्ये एक वेक्टर असताना. ओके. आता नेक्स्ट कंडिशन बघा. तिसरी एक कंडिशन आहे याच्यामधले, द इक्वेशन x इज इक्वल्स टू x1 प्लस ए लॅम्बडा, y इज इक्वल्स टू y1 प्लस बी लॅम्बडा अँड z इज इक्वल्स टू z1 प्लस सी लॅम्बडा आर कॉल्ड पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. म्हणजे कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन जे आहे त्याचा हा पॅरामेट्रिक फॉर्म आहे. कोणता, x इज इक्वल्स टू x1 प्लस ए लॅम्बडा, y is equals to y1 plus b lambda, z is equals to z1 plus c lambda. A, b, c are the direction ratios, lambda is the parameter and x1, y1 and z1 are the points. Okay. आता नेक्स्ट कंडिशन पाहूयात आपण. आता आपण जो पॉइंट बघितला कॅपिटल ए ऑफ ए बार अँड पॅरलल टू द वेक्टर बी बार, तर ए बारची व्हॅल्यू काय असते बघा. तर ए बार म्हणजे जे तुमचे पॉईंट्स असतात x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. लक्षात ठेवायचं ए बार म्हणजे पॉईंट्स, आणि बी बारचं इक्वेशन काय असणार, ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. दिस इज युअर डायरेक्शन रेशोज. ए बार म्हणजेच x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप, आणि बी बार म्हणजे ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. हे डायरेक्शन रेशोज आणि काय तुमचे पॉईंट्स आहेत. आता आपण सेकंड याचं एक एक्झाम्पल पाहूयात. आपण एक पॉईंट दिलेला असताना एक पॅरलल मध्ये वेक्टर असताना आपण याचं सोल्युशन कसं काढणार बघा लगेच. फाइंड द
vector and Cartesian equation of a line passing through a point capital A of 2, 3, 4 किंवा 2, 3, -4 and parallel to the vector I cap plus j cap plus 3k cap. ओके, आपल्याला सांगितलं फाइंड द व्हेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन. लाईनचं व्हेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं पासिंग थ्रू एक पॉईंट आणि पॅरलल मध्ये एक व्हेक्टर. मग काय करणार आपण, इथे लिहिणार लेट ए बार. मग याला आपण ए बार मध्ये रिप्रेझेंट करतोय, म्हणजे याला आय कॅप जे कॅप के कॅप मध्ये रिप्रेझेंट करायचं. कसं करणार, 2i कॅप प्लस 3j कॅप -4 के कॅप. ही झाली ए बारची व्हॅल्यू आणि पॅरलल मध्ये जे वेक्टर आहे ती व्हॅल्यू कशाची असणार, बी बार इज इक्वल्स टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3k कॅप. ओके, मग आता सर्वात पहिले फाइंड आउट करायचे फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन आणि नंतर आपण करूयात कार्टेशियन इक्वेशन. व्हेक्टर काढल्याशिवाय आपल्याला कार्टेशियन काढता येत नाही. काढायचं असेल तर तसं काढता येईल, पण आपण स्टेप बाय स्टेप चलूयात. इथं लिहितोय मी द व्हेक्टर equation of a line, vector equation of line passing through capital A of A bar and parallel to vector B bar is R bar is equals to A bar plus lambda into B bar. So therefore R bar is equals to A bar. The value of A bar is what, 2i cap plus 3j cap -4 k cap plus lambda in bracket value of b bar I cap plus j cap plus 3k cap. Okay, so that is your vector equation of line. This is the required vector equation of line. त्याच्यानंतर कोणतं फाइंड आउट करायचंय, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कार्टेशियन साठी कोणत्या दोन गोष्टीची गरज आहे, एक पॉइंट आणि दुसरं काय, डायरेक्शन रेशोज. मग जे पॅरलल मध्ये वेक्टर आहे ही बी बारची व्हॅल्यू आहे, म्हणजे बी बारची जी व्हॅल्यूचे आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोइफिशियंट असतात दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए बी सी. मग आपण इथे लिहूयात द कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाईन passing through the point capital A of काय दिलेले पॉइंट्स 2, 3, -4 and having direction ratios. बी बारचे जे कोइफिशियंट्स आहेत आय कॅप जे कॅप के कॅप चे इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. डायरेक्शन रेशोज 1, 1, 3 इज काय असणार, तो फॉर्म्युला x - x1 अपॉन a, y - y1 अपॉन b, z - z1 अपॉन c. So therefore x minus, this is the value of x1, y1, z1, a, b, c. Put these values in that formula. x minus x1 ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवाइड बाय व्हॅल्यू ऑफ a 1 is equals to y minus y1 ची व्हॅल्यू किती आहे 3 डिवाइड बाय b ची व्हॅल्यू किती आहे 1. z minus z1 ची व्हॅल्यू किती आहे z1 -4 माइनस इंटू माइनस प्लस 4 डिवाइडेड बाय c ची व्हॅल्यू किती आहे 3. ओके, दॅट्स ऑल, संपलं. So this is your required vector equation of line and this is your Cartesian equation of line passing through one point and parallel to one vector. ओके, ह्या कंडिशनचा यूज करून, म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज कधी होतो, ज्यावेळेस पासिंग थ्रू वन पॉईंट आणि पॅरललमध्ये एक वेक्टर असेल त्यावेळेस आपण त्याचा यूज करणार. ओके, पहिली कंडिशन पाहिली बघा, एक पॉईंट आणि पॅरललमध्ये एक वेक्टर असताना. आता दुसरी कंडिशन पाहूयात, वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायची. वेक्टर इक्वेशन of a line, vector equation of a line
passing through two points, capital A of A bar and capital B of B bar is 2 पॉईंट दिलेले असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचे. पहिले एकच होता, आता 2 पॉईंट्स आहेत. तर काय फॉर्म्युला यूज करणार? आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. दिस इज युअर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. पासिंग थ्रू हाऊ मेनी पॉईंट्स? 2 पॉईंट्स. ओके, 2 पॉईंट्स असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं. काहीच नाही, पहिल्यावणीचे सेम प्रोसिजर करायची. पहिली व्हॅल्यू ए बारची, नंतर ए बी बारची व्हॅल्यू आहे आणि फक्त इथं बी बार मायनस ए बार करायचं. बरं, इथं किती पॉईंट्स येतं? आम्ही पहिले सांगितलं. आता तुम्ही म्हणणार सर इथं तर कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं, 2 पॉईंट असताना कसं येणार? तर मला सांगा, मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला की बघांनो 2 पॉईंट आहेत आपल्याला. किती पॉईंट्स येतं? 2 पॉईंट दिलेले असताना डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचं. कसं करणार? x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. ओके, सो वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं आहे, सॉरी डायरेक्शन रेशोज फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण 2 पॉईंट दिलेले असताना हे यूज करणार. मग तसंच इथं पण बी बार मायनस ए बार ह्या दोन्हीचं मायनस केल्याच्या नंतर जे इक्वेशन क्रिएट होणार, तर त्या इक्वेशनचे आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोइफिशियंट असतात, दॅट इज युअर डायरेक्शन रेशोज. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. आता याच्याच आपल्याला कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कार्टेशियन इक्वेशन ऑफ ए लाइन passing through 2 points, capital A of x1, y1, z1 and capital B of x2, y2, z2 is, तर काय फॉर्म्युला? x minus x1 upon x2 minus x1 is equals to y minus y1 upon y2 minus y1, z minus z1 upon z2 minus z1. बघा, 2 पॉईंट दिलेले असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला, आणि 2 पॉईंट दिलेले असताना कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचा हा फॉर्म्युला. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. पहिली कंडिशन 1 पॉईंट आणि पॅरललमध्ये वेक्टर असताना, एकच पॉईंट आणि पॅरललमध्ये वेक्टर असताना वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू बी बार. 1 पॉईंट आणि पॅरललमध्ये वेक्टर असताना. आणि कार्टेशियन इक्वेशन x मायनस x1 अपॉन ए, y मायनस y1 अपॉन बी, z मायनस z1 अपॉन सी. आता 2 पॉईंट असताना, तर 2 पॉईंट असताना वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन 2 पॉईंट असताना x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल्स टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. ओके, त्याच्यानंतर वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाइन passing through the point capital A of A bar and parallel to the vectors B bar and C bar is. बघा, आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचंय. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचंय. वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर बी बार अँड सी बार. आतापर्यंत पॅरललमध्ये किती वेक्टर होते? एकच. आता किती येतं? 2. पासिंग थ्रू 1 पॉईंट आणि पॅरललमध्ये 2 वेक्टर. तर आपण फॉर्म्युला काय यूज करणार? पासिंग थ्रू 1 पॉईंट अँड पॅरलल टू वेक्टर, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट सी बार मायनस बी बार.
आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इन ब्रॅकेट सी बार मायनस बी बार पासिंग थ्रू वन पॉईंट अँड पॅरलल टू टू व्हेक्टर्स. ओनली टू व्हेक्टर्स, एक वेक्टर नाही. एक वेक्टर असताना वेगळा फॉर्म्युला आहे, पॅरललमध्ये दोन वेक्टर असताना वेगळा. परत वेक्टर इक्वेशन ऑफ ए लाइन passing through the point capital A of A bar and perpendicular to the vectors B bar and C bar is the काय फॉर्म्युला. the formula R bar is equals to A bar plus लॅमडा इन ब्रॅकेट बी बार. हे बघा 4 कंडिशन पाहिले आपण. लाईनचे वेक्टर आणि कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करायच्या. पहिली कंडिशन पासिंग थ्रू वन पॉइंट अँड पॅरलल टू वन वेक्टर आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅमडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. तीसरी कंडीशन वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट एंड पैरेलल टू टू वेक्टर्स बी बार एंड सी बार. सो आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लैम्डा इन ब्रैकेट सी बार माइनस बी बार. एंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू वन पॉइंट कैपिटल ए ऑफ ए बार एंड परपेंडिक्युलर टू द वेक्टर बी बार एंड सी बार. पॅरलल म्हणलं की सी बार मायनस बी बार आणि परपेंडिक्युलर म्हणलं की बी बार क्रॉस सी बार. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्डा इन ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. ह्या आपल्या 4 कंडिशन्स आहेत. हे बघा व्यवस्थित कंडिशन लक्षात ठेवायच्या, व्यवस्थित लिहून घ्यायच्या, तर हे सॉल्व करता येते, अदरवाईज सॉल्व करता येत नाही. आता आपण ह्याच्यावरती ह्याचं आणखीन 1-2 पॉईंट्स राहिले तर आपण ते लगेच डिस्कस करूया. राहिलेला जो ह्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके.